शिवशाही बलात्कार प्रकरणामुळे पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला होता. त्यातच आता पुण्यात पोलीस सुरक्षित आहेत का असा सवाल उपस्थित करण्यात येतो. चाकणमध्ये पोलिसांवरच हल्ला करण्यात आलाय. गोळीबार आणि कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यामध्ये डीसीपी शिवाजी पवार यांच्यासह पोलीस कर्मचारी जखमी झाले. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत काल रात्री 12:15च्या सुमारास बहुळ गावच्या दरोडा प्रकरणातील आरोपी सचिन भोसले याला सापळा लावून पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपीने जीवघेणा हल्ला केलाय. हल्ल्यात पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आणि पोलीस उपनिरीक्षक हे जखमी झालेत. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिंचोशी गावात हा आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीत होता. त्यावेळी पोलिसांनी सापळा रचला. पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपी सचिन भोसले याने त्याला अटक करतेवेळी पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आणि पोलीस उपनिरीक्षक जनाड यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. स्वरक्षणार्थ पोलीस उपायुक्त यांनी दरोडेखोर सचिन भोसले याच्या पायावर 2 राऊंड फायर केले. त्यातील एक राऊंड त्याच्या पायाला लागून तो जखमी झालाय. या हल्ल्यात पोलीसही जखमी झाले आहेत. चोरट्यांच्या हातातल्या पिस्तूल आता पोलिसांवरच रोखल्या जाऊ लागल्यानं चाकण परिसरात चोरट्यांची दहशत वाढतीये का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.